सर्वप्रथम आजच्या स्त्रीमुक्ती परिषदेच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि ज्या ज्या महामानवांनी आपल्यासाठी आतापर्यंत कष्ट घेतलेत आणि या महामानवांना ज्या महामातांनी जन्म दिला, खरोखर त्या महामातांचा आज धन्यवाद करावासा वाटेल। कारण बाबासाहेब आंबेडकर यांना जन्म देणारी माता ही आमच्यासाठी आदरणीय असेल। कारण ज्या स्त्रियांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळलं त्या स्त्रियांमध्ये मी सुद्धा येते। त्याच्यामध्ये जात धर्म असं कुठेही पाहिलं जात नाही। या सर्वच महामानवांना महामातांना सर्वप्रथम अभिवादन करते। आज स्त्रीमुक्ती परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई, आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, राज्याची समस्त महिला कार्यकारिणी, आताच क्रांतीताईने आरोग्याचा एक सल्ला दिलाय आणि आम्ही सहज काल बोलून गेलो की ताई तुम्हाला आरोग्यमंत्री म्हणून आम्ही पाहतोय वंचित बहुजन आघाडीचं। खरोखर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जर पाहत असाल तर मी सुद्धा एक सिंदखेड राजा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते आणि ज्या जिजाऊचा हा मतदारसंघ येतो, ज्या जिजाऊनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवरायाला समोर केलं, तसंच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवरायाला समोर केलं, तसंच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून एका वंचित घटकातल्या स्त्रीला समोर केलंय आणि त्या स्त्रियांनी ज्या आमच्यासारख्या समोर येत आहेत त्यांनी वंचित घटकाला न्याय देण्यासाठी कुठेतरी काम करायचंय। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले, संविधान लिहिलं, त्या संविधान वाचवण्यासाठी आपल्याला 25 तारखेला मुंबईला कार्यक्रम घ्यावा लागला। आज स्त्रीमुक्तीसाठी स्त्रीमुक्ती परिषद घेतोय। एकच काम वंचित बहुजन आघाडीकडेच उर्वरित राहिलंय की विरोधी पक्ष नेत्याचं काम कोणताच पक्ष करत नाही आहे। सगळे पक्ष एकत्र येऊन एका छताखाली बसून जे काय तुमचं आमचं तिजोरीत धन ठेवलंय ते धन खाण्याचं काम करत आहे आणि आपण जागृत होण्याचं सोडून या सगळ्या गोष्टींना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहता जर येत्या 2024च्या निवडणुकामध्ये आपण संघटित झालो। मी एक ओबीसी महिला म्हणून सांगते, आरक्षण किती टक्के दिलंय, किती टक्के पारित झालंय, महिला आरक्षण किती देत आहेत, पण ओबीसी मध्ये घालताना ओबीसीच्या स्त्रियांना राजकारणात आणताना किंवा येताना काय कष्ट करावे लागतात हे मी तरी सध्या अनुभवते आहेत। प्रस्थापितांच्या विरोधात आपण कुठेतरी उभं राहायची तयारी करतोय। जर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांसारख्या माणसाचा हात असेल तेव्हा कुठेतरी पायात हिंमत येते, आपण उभं राहू शकतो। पण प्रत्यक्षात इतर पक्षाचं सांगणं झालं, आत्ताच ताईंनी सांगितलं स्मृती इराणी सिरियल मधून राजकारणात आल्या। एकच सांगायचंय की आपल्याला सिरियल पाहताना विचार करावा लागेल की सिरियल मध्ये मनुस्मृती आपल्या डोक्यात घालणं सुरू आहे आणि ती सिरियल पाहणं आपण कुठेतरी सोडून द्यावं। कारण बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं आपल्यासाठी वाट पाहत आहे, त्या पुस्तकाचा आपण कुठेतरी अभ्यास करावा जेणेकरून उद्या वंचित बहुजन घटकासाठी आपल्याला लढावं लागेल आणि त्या लढ्यात आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून लढलो पाहिजे। आज इथे बसलेल्या सगळ्याच माझ्या मैत्रिणी भगिनी वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्या, मग ते जिल्हास्तरीय असेल, तालुकास्तरीय असेल किंवा राज्यस्तरीय असेल, आमचं एकच काम आहे की स्त्रियांना जो अत्याचार अन्याय होत असेल, आपण शिकलोय, आपली संस्कृती बघतोय, संस्कृतीनुसार चालतोय, पण त्या शिक्षणाचा कुठेही आपल्या समाजाला फायदा होत नाही। त्या शिक्षणाचा आपल्या समाजाला फायदा झाला पाहिजे, आपण त्या समाजकार्यामध्ये आलं पाहिजे, हा माझा एक हेतू आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपल्या या जे काय तुमच्यातले गुण असेल त्यांना ओळखतील, आपल्याला काम करण्याची संधी सुद्धा देतील। पण मला एकच सांगावंसं वाटतं, आज क्रांतीताई आल्यात, किरणताई असतील, रेखाताई असतील, अंजलताई प्राध्यापक आहेत,
मी माझं शिक्षण जरी झालं असेल पण मला पुढे करण्यात माझ्या नवऱ्याचा सिंहाचा वाटा आहे। कारण राजकारणात यायचं म्हणलं तर कोणत्याही स्त्रीचा हा इच्छाच होत नाही। ती इच्छा याच्यामुळे होत नाही की पाहणाराची नजर ही घाणेरडी असते। नोकऱ्यामध्ये पैसा येतो म्हणून बऱ्याच जणांना नोकऱ्या कराव्या वाटतात। अर्ध्यात राजीनामे देणाऱ्या स्त्रिया सुद्धा मी पाहिल्या, कारण पाहणाऱ्याच्या नजरेला कंटाळून त्या राजीनामे देतात। पण असंच करून जर आपण राजकारणात आलो नाही तर न्याय कोण देईल, न्यायाची मागणी कोण करेल? याच उद्देशाने मी राजकारणात आले आणि अशा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली। त्याचं मी भाग्य समजते की ज्या मतदारसंघात माता जिजाऊचा जन्म झाला आणि आत्ताच कुठे जिजाऊचा इतिहास आपल्याला पाहिलं तर उलगडा करायचा असेल तर एक राग असलेली स्त्री मला जाणवते ताई की स्त्रियांवर अत्याचार होत असताना घरात त्यांच्या 4 भाऊ होते आणि ज्या घरात त्या गेल्या होत्या त्याही घरात 4 दीर होते। त्या घरात सुद्धा बहीण नव्हती आणि जिजाऊ एकट्याच होत्या। खरोखर अभिमान वाटतो की एकमेव त्या स्त्रीने अत्याचाराविरुद्ध लढायचं ठरवलं आणि घरच्यांचा विरोध झुगारून प्रत्येक क्षेत्रात आपलं पाऊल उमटवलं आणि प्रत्यक्षात दुसऱ्याच्या घरात शिवाजी जन्माला नाही हो, मी माझाच शिवाजी स्वराज्यासाठी अर्पण करेल ही जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली। तशीच प्रत्येक महिलांनी आपल्याच घरात शिवाजी निर्माण व्हावा, आपल्याच घरात एक जिजाऊ निर्माण व्हावी हा विचार करून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी जर उभे राहिल्या तर श्री मुक्ती परिषदेचा हा जो आजचा आपला कार्यक्रम आहे, जे ठराव आपण प्रत्येक वेळेस वाचतो, ज्या ठरावामध्ये आपण प्रत्येक वेळेस आपल्या बाजू मांडतो, सरकार तर त्याला गृहीत धरणारच नाही। ज्या वेळेस आपले आमदार सरकारमध्ये जातील, ज्या वेळेस आपण त्यांना कडाडून विरोध करू, त्यावेळेला कुठेतरी आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण होण्याचा प्रयत्न होतील। म्हणून मला सगळ्याच समाजाला एक सांगावंसं वाटतं, जी आंबेडकरवादी विचारांची चळवळ आपण चालवतोय त्या चळवळीच्या विचारांना आपण चाललं पाहिजे, त्या चळवळीचे विचार आपल्या डोक्यात घेतले पाहिजेत आणि तेच निवडणुकीच्या दरम्यान आपल्या 24 तास डोक्यात राहिले पाहिजे। कारण पुढच्या पिढीसाठी या चळवळीच्या विचाराची आपल्याला आज आवर्जून गरज आहे। साहेबांचा जास्त वेळ घेणार नाही, पण प्रत्यक्षात आता 24च्या निवडणुकी 6 महिन्यावर येत आहे आणि स्मशान वैराग्य आपण डोक्यातून काढून टाकलं पाहिजे। कारण स्मशान वैराग्य म्हणजे ज्या ठिकाणी आपण स्मशानात जातो त्यावेळेला आपल्याला मृत्यूचे सत्य कळत असतं आणि ते सत्य आपण स्मशानातून बाहेर गेलो तर आपल्या डोक्यातून निघून जातं। म्हणून आजच्या सभेत कळकळीची एक विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो ग्रुप आहे, स्त्रियांना स्त्री मुक्तीतून जी विचारणा आपण करतो की स्त्रिया याच्यातून मुक्त झाल्या पाहिजे, स्त्रिया खांद्याला खांदा लावून चालल्या पाहिजे। अर्ध्यात स्त्रिया आहे, मला तरी वाटते मगाशी मी वाचलं 99% पुरुष मागे 100% स्त्रिया आहे असं वाचण्यात आलं। त्या 100% स्त्रियांनी मतदानातून तरी एक दाखवलं पाहिजे की आम्ही संविधानाच्या बाजूले आहोत, संविधानाच्या सोबत आहोत। ज्या वेळेला आपण संविधानाच्या सोबत राहू त्यावेळेला आपण आपलं रक्षण करत असू आणि हे रक्षण करण्यासाठी कुठेतरी आपल्याला वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आणायची। यासाठी एक ठाम निर्णय करा की यावेळेला कुणी काहीही म्हणो, कितीही सत्तेत जाणारे पक्ष असो, पण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या हातात सत्ता देऊन आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण करायच्या आहे। आणि या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज आपण एक शपथ घेऊ। स्त्री मुक्ती दिन जरी असला तरी स्त्रियाच्या पाठीशी माझे सगळे बांधव असतील ही एक इच्छा बाळगते। परत एकदा आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहा। आम्ही आज सगळ्या स्त्रियांना, माझ्या बांधवांना सुद्धा स्त्री मुक्ती दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही जन्म देणारा बाप जरी असला तरी एक पालन पोषण करणारा बाप असतो आणि ते बाप म्हणून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहतो। ज्या मातांनी आम्हाला शिकवलं त्या सावित्रीबाई फुले, त्यांच्याकडे आम्ही माता म्हणून बघतो। या सर्वांचे विचार आपल्याला जनसामान्यात पेरायचे आहे, म्हणून वंचित बहुजन आघाडीला सदा साथ द्या ही विनंती करते आणि थांबते। जय भीम, जय भारत, जय संविधान।